नमस्कार मित्रांनो. तर आजच्या या सेक्शनमध्ये आपण जाणून घेऊया की सामाजिक चळवळ नेमकं काय, ही संज्ञा कोणी वापरलेली आहे, याची ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून ते आधुनिक काळात या सामाजिक चळवळीची काय प्रगती झालेली आहे, त्याची काय स्थिती आहे आणि त्याचा उपयोग कशासाठी होतो, या सर्व बाबींचा आपण या सेक्शनमध्ये विचार करणार आहोत. आणि या सेक्शनच्या माध्यमातून आपली सामाजिक चळवळ ही संज्ञा सर्वांगीणदृष्ट्या क्लिअर होणार आहे. तर सर्वप्रथम सामाजिक चळवळ हा शब्द आणि या शब्दाचे स्वरूप आणि त्याचा अर्थ आपल्या लक्षात येणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण की काही व्यक्तींच्या लक्षात सामाजिक चळवळ नेमकी काय हेच लक्षात येणे खूप अवघड जात आहे. तर सर्वप्रथम सामाजिक चळवळ हे आपण जाणून घेताना ही एक कृती आहे. कृती म्हणजे क्रिया आहे. ही क्रिया एका विशिष्ट व्यक्तीपुरती मर्यादित नसून यामध्ये एक, दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश यामध्ये होतो. म्हणजे यावरून आपणास हे लक्षात येत आहे की चळवळ ही कोणताही एक व्यक्तिविशिष्ट कृती नसून यात सामूहिकदृष्ट्या कृती केली जाते. तेव्हा यावरून आपणास हे लक्षात येत आहे की सामाजिक चळवळ यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असतो आणि ही चळवळ कोणत्याही समस्यांवर प्रतिकार किंवा मात करण्यासाठी ही जे सामूहिक स्वरूप निर्माण होते आणि त्या वाईट गोष्टींवर प्रतिकार करण्यासाठी, मात करण्यासाठी ते क्रिया केली जाते, त्या क्रियेलाच सामाजिक चळवळ असे म्हणतात. आता सामाजिक चळवळीचा अर्थ आपणास लक्षात आलेला आहे की सामाजिक चळवळ ही एक व्यक्तिविशिष्ट कृती नाही, यामध्ये अनेक व्यक्तींचा समावेश असणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, कोणत्याही समस्येवर मात करण्यासाठी किंवा कोणत्याही अडचणीवर आणि जे समस्या समाजाला भेडसावत आहेत त्या समस्यांवर मात करण्यासाठी जेव्हा काही लोक एकत्र येतात आणि त्या समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ते जे क्रिया निर्माण होते त्या क्रियेला आणि त्या समूहाला सामाजिक चळवळ हे स्वरूप प्राप्त होते. आता यावरून आपणास सामाजिक चळवळीचा अर्थ लक्षात आलेला आहे. आता सामाजिक चळवळ ही ऐतिहासिक पार्श्वभूमी आपणास माहीत असणे गरजेचे आहे. कारण की ऐतिहासिक पार्श्वभूमीत या सामाजिक चळवळीचा कसा उपयोग झालेला आहे आणि सामाजिक चळवळ हा शब्द कसा निर्माण झालेला आहे आणि हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरलेला आहे, कोणत्या देशात वापरला गेलेला आहे आणि याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात दिसतो, हे आपणास या ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून लक्षात येऊ शकते. तर सर्वप्रथम ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेताना ऐतिहासिक पार्श्वभूमीत समाजशास्त्र ही संज्ञा सर्वप्रथम लॉरेन्ज ऑन हेंगस्टीन हे एक समाजशास्त्रज्ञ असून हे एक जर्मन समाजशास्त्रज्ञ आहेत. यांनी ही संज्ञा सर्वप्रथम मांडली. 1850 मध्ये त्यांनी जो ग्रंथ लिहिला, ऑफ द सोशल मुवमेंट फ्रॉम 1789 टू द प्रेझेंट, हा जो ग्रंथ आहे या ग्रंथात त्या शब्दाचा उल्लेख झालेला आहे आणि हा ग्रंथ त्या जर्मन समाजशास्त्रज्ञांनी लॉरेन्ज ऑन हेंगस्टीन यांनी लिहिलेला आहे. हा शब्द 19व्या शतकात जर्मनमध्ये लोकप्रिय झालेला आहे. हे झाली याची ऐतिहासिक पार्श्वभूमी. यावरून आपणास लक्षात येते की हा जो चळवळ शब्द आहे, हा चळवळ शब्द एका समाजशास्त्रज्ञांनी निर्माण केलेला आहे आणि चळवळ ही कधीपासून निर्माण झालेली आहे हे ऐतिहासिक पार्श्वभूमीवरून आपणास लक्षात येते. 19व्या शतकात ही चळवळ हा शब्द लोकप्रिय झाला. म्हणजे यावरून आपण हे समजते की ही जी चळवळ आहे ही 19व्या शतकात किंवा त्याच्या आधीपासून पण ही चळवळ निर्माण झालेली आहे. कारण की समाजात राहत असताना समस्या निर्माण होतातच आणि या समस्यावर मात करणे ही समाजाची गरज असते. कारण की या समस्यावर जर मात केली नाही तर कालांतराने समाज हा नष्ट होऊ शकतो. कारण की कोणतीही गोष्ट समाजात घडत असताना त्या गोष्टीला काही जणांचे समर्थन आणि काही जणांचे विरोध असतात आणि हे समर्थक जे असतात हे समर्थक पॉझिटिव्ह वेने जातात आणि जे विरोधक असतात ते निगेटिव्ह वेने जातात. म्हणजे समर्थकांना वाटते की समाजाचा विकास व्हावा आणि विरोधकांना वाटते
की जे व्यक्ती समाजाचा विकास करत आहेत ते व्यक्तींचं नाव मोठं न होता त्यांचं नाव समाजात राहिलंच नाही पाहिजे. त्यामुळे ही एक चळवळ निर्माण होते आणि मग जो विरोधक असतात त्या विरोधकांना समाजातून नष्ट करताना ही चळवळ निर्माण केली जाते आणि या चळवळीच्या माध्यमातून हा समाजाचा विकास घडवून आणला जातो. मग आपणास असा प्रश्न पडते की चळवळ ही केवळ एका समस्यावरच मात करण्यासाठी जे कृती आहे ती त्याला चळवळ म्हटले जाते का? तर नाही. चळवळ ही समस्यावर मात करण्यासाठी नाही, तर समाज हा अमेरिकन समाज जर आपण बघितला तर अमेरिकन समाज हा पूर्णतः विकसित झालेला आहे. परंतु आपण आपल्या भारतीय समाजाचा जर विचार केला तर आपला भारतीय समाज हा विकसित नसून विकसनशील आहे. म्हणजे हा विकासाकडे वळत आहे. म्हणजे समाजात जे घटक वावरत आहेत या घटकांना अधिक प्रमाणात प्रगतशील करण्यासाठी, जे समस्या आहेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि समाज आहे त्यापेक्षा अधिक प्रगतशील करण्यासाठी जेव्हा काही व्यक्ती एकत्र येतात आणि समाजाचा विकास घडवून आणतात त्या क्रियांना पण सामाजिक चळवळ असं म्हटले जाते. आता सामाजिक चळवळीचं उदाहरण जर घेतलं आपण तो 1927 मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना पाण्याला स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. परंतु समाजातील सजीव आहेत, प्राणी जे आहेत या प्राण्यांना ते पाणी पिण्याचा अधिकार होता. परंतु एक मानव म्हणून जगण्यासाठी या दलित लोकांना आणि वंचित लोकांना, ज्यांना अस्पृश्य म्हणून समजले जात, त्यांना त्या पाण्याला स्पर्श करू देत जात नव्हता. म्हणून एका दलित समाजातील व्यक्तींनी, ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो, त्यांच्या नेतृत्वाखाली काही व्यक्ती एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्या एकत्र प्रयत्नातून 14 तळ्याचा हा सत्याग्रह निर्माण झाला. मग यावरून हे समजत आहे की कोणतीही चळवळ निर्माण होण्यासाठी सामूहिक स्वरूप असणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यात नेतृत्व असणे गरजेचं आहे. आणि हे सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या गोष्टीवर मात केल्या जाते आणि नंतर कोणत्याही समाजाचा विकास केला जाते. हे ऐतिहासिक पार्श्वभूमीपासून यात एक्झाम्पल देत आलेलं आहे. आणि आपण आता समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपण बघितल्या तर यामध्ये विभिन्न मतभेद आढळून येतो. वेगवेगळ्या प्रकारच्या संज्ञा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या, संकल्पना याच्यामध्ये आढळून येतात. आता या संकल्पना आपण जाणून घेताना सर्वप्रथम आपल्याला त्या समाजशास्त्रज्ञांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. कारण की एका व्यक्तीनं या विभिन्न जे व्याख्या आहेत हे बनवलेले नाहीत. आता पहिली व्याख्या जर आपण जाणून घेतो म्हटलं तर पहिली व्याख्या टर्नर आणि किलियन हे जे समाजशास्त्रज्ञ आहेत यांनी काय म्हटलेलं आहे, समाजात किंवा समाजातील एखाद्या समूहात सामाजिक बदलाला चालना देण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी त्या समाजातील एखादा सामूहिक कार्यरत जो गट आहे त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. आता याचे विश्लेषण जर करतो म्हटलं तर एखादा समाज, यामध्ये समाजाला उद्देशून चालवला आहे. दुसरी गोष्ट, परिवर्तन घडवून आणण्यासाठी, त्या गोष्टीवर मात करण्यासाठी त्या समाजातील एखादा कार्यरत सामूहिक गट, म्हणजे जो गट समाजात परिवर्तन घडवून आणावं असं त्या गटाला वाटतो, तेव्हा तो कार्यरत गट जो होतो त्या गटालाच सामाजिक चळवळ असे स्वरूप निर्माण होते. आता दुसरी संज्ञा आपण जाणूया, संकल्पना आणि व्याख्या. हर्बर्ट ब्लूमर हे जे शास्त्रज्ञ आहेत यांनी म्हटलेलं आहे की सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट म्हणजे सामाजिक चळवळ होय. म्हणजे सामाजिक नवनिर्मितीसाठी
कार्यरत सामूहिक गट यात एका व्यक्तीचं नाव घेतलं गेलेलं आहे का? नाही. यात सामूहिक गटाला उद्देशून चाललेलं आहे आणि सामाजिक नवनिर्मिती म्हणजे समाज सद्यस्थितीत ज्या प्रमाणात आहे त्याहून त्याची स्थिती उंचावली गेली पाहिजे, त्याचे परिवर्तन घडून आणले गेले पाहिजे. यासाठी जो सामूहिक कार्यरत गट असतो त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. आता तिसरी व्याख्या सिडीन सॅरो यांनी म्हटलेले आहे, सत्ता, अधिकार तसेच प्रस्थापित सांकेतिक स्वरूपांना सामूहिक हेतूने आणि सामाजिक पातळीवर चालना देण्यासाठी सामाजिक अभिनय, विरोधक व अधिकारप्राप्त व्यक्तींचे सातत्यपूर्ण संवाद म्हणजे सामाजिक चळवळ होय. आता नंतरची व्याख्या आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. परंतु या व्याख्यांच्या माध्यमातून आपली संकल्पना क्लिअर होणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्लोली करून आणि एकदम शांत चित्तेने ऐकून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या संकल्पना क्लिअर करून घ्याव्या. धन्यवाद.